वणी तालुक्यामध्ये मुंगोली गावाच्या जमिनीचं आणि गावाचं अधिग्रहण वेकोली मुंगोली मार्फत करण्यात आलं आणि आज मुंगोली गावाचं पुनर्वसन सन 2024 मध्ये कुर्ली शिवारामध्ये या ठिकाणी करण्यात आलं। प्रथम मुंगोली विस्तारीकरणाकरता मुंगोली आणि शिवनी या दोन गावाच्या जमिनी सन 2014-15 मध्ये या ठिकाणी अधिग्रहित करण्यात आल्या। त्यामध्ये मुंगोली गावातील रहिवासी कांताबाई किसन पिंपळशेंडे आणि दशरथ भोसकर या दोन शेतकऱ्याचे 46 आणि 48 गट हे या अधिग्रहणातून सोडण्यात आले। त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीवरून डब्ल्यूशेलला आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी 16/4/2015 रोजी शेतकऱ्यांना एक लेखी आश्वासन पत्र दिलं की आम्ही पुढील होणाऱ्या अधिग्रहणामध्ये आपली जमीन या ठिकाणी अधिग्रहण करू। परंतु आज 2015 ते 2026 या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुंगोली विस्तारीकरण हे दुसऱ्यांदा होत असताना आता मुंगोली चिंचोली शिवनी या दोन गावातील जमीन घेऊन अधिग्रहण होत आहे। जुलै 2025 रोजी या ठिकाणी सेक्शन 4 झालेला आहे आणि आता सेक्शन 7 करता वेकोली मुख्यालय नागपूरला प्रस्ताव गेलेला आहे। या लोकांच्या जमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, ओबीचे ढिगारे उभारल्यामुळे सभोवताल काटेरी झुडपं वाढलेले आहे, शेतामध्ये खड्डा झाल्यामुळे बाजूबाजूने ढिगारे असल्याने पाणी साचते, वाघाचा वावर त्या ठिकाणी। अशा परिस्थितीमध्ये कुर्ली गावामध्ये राहून मुंगोली पुनर्वसन ठिकाणी 12 किलोमीटरवर नागर वखर आणि बैलजोडी घेऊन हा शेतकरी किती वाजता घरून निघणार आहे, शेती किती वेळ करणार आहे आणि घराकडे किती वाजता परत येणार आहे, असा गंभीर प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे। त्यांचं उत्पन्न पण या ठिकाणी बंद झालेलं आहे। वेकोलीच्या बेजबाबदारपणामुळे मुंगोली पुनर्वसन या गावातील कांताबाई पिंपळशेंडे आणि दशरथ भोसकर हे स्वतः पॅरालिसिस झालेले आहे आणि हा मुद्दा आम्ही 20 एप्रिल 2026 रोजी कोलगाव खदानीच्या जनसुनावणीमध्ये माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या निदर्शनात वेकोलीने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक लक्षात आणून दिलेली आहे। त्या उपरही प्रशासन आणि वेकोलीच्या माध्यमातून अजूनही हे दोन गट घेण्याबद्दल कुठलीही कारवाई विशेष बाब म्हणून या ठिकाणी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे झाली नाही। म्हणून आज शंकर पिंपळशेंडे भोसकर या प्रकल्पग्रस्तांना एक निवेदन घेऊन माननीय उपविभागाधिकारी यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। वेकोलीचा बेजबाबदारपणामुळे शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहे, त्यांचा रोजगार बुडत आहे, मोबदला बुडत आहे, सामाजिक प्रतिष्ठा या ठिकाणी नष्ट होत आहे। असे सगळे गंभीर प्रश्न मुंगोली पुनर्वसन येथील नागरिकांच्या वाट्याला या ठिकाणी आलेले आहे। येणाऱ्या 7 दिवसामध्ये मुंगोली उपक्षेत्राच्या वतीने हा प्रस्ताव मुख्यालयाला जाणे अपेक्षित आहे। असेच न झाल्यास आम्ही महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई लवकर होणे अपेक्षित करतो। तसे जर होत नसेल तर लोकांच्या जमिनीवर कोळसा उद्योग निर्माण करणाऱ्या वेकोलीच्या विरोधात या ठिकाणी तीव्रपणे नाराजी आहे आणि हा असंतोष रस्त्यावर येऊन भडकल्याशिवाय राहणार नाही। याची दखल मात्र वेकोली आणि प्रशासनाने या ठिकाणी घेतली पाहिजे।